महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी. अगदी झटकन आणि पटकन होणारी अशी रेसिपी. चला तर बनवूया. 1 वाटी शेंगदाणे, चमचे तिखट, काश्मीरी चटणी घेतली. तुम्हाला हवी ती, म्हणजे जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी तिखट हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. खोबरं घेतलं, इथे खिसून घेतले. तिळी घेतली आहे, 2-3 लसणाच्या कांड्या घेतलाय. लोखंडी तवा घेतलाय भाजण्यासाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही कढई घेऊ शकता. 2 चमचे मी तेल टाकून घेतलं. ते छान भाजून घेऊया आपण. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवर कोणताही पदार्थ केल्याने ना चव खूप छान लागते. घेतलंय आपण. हे सर्व मी भाजून घ्यायचं आपल्याला. गॅस बारीक ठेवून आणि परतवत राहायचंय, जेणेकरून सर्व साईड भाजले जातील. शेंगदाणे, खोबरं, तीळ, लसूण भाजताना असं छान असा खमंग वास येतोय ना. वा, असं वाटतं ना आत्ताच पोळी घ्यायची, मस्त चटणी करायची गरम गरम आणि खाऊन घ्यायची. भाजून घेतले ना तुम्ही अशी चटणी 2 महिने पण ठेवू शकता, महिनाभर पण ठेवू शकता. कारण आपण तेलात भाजले ना, त्याच्यामुळे त्याला बुरशी लागत नाही. ही पहिली स्टेप झाली आपली. छान भाजून घेतलंय. आता गॅस बंद करूया. दुसरी स्टेप, आपण जे भांडे घेतोय मिक्सरचं ते अगदी कोरडं पाहिजे. धुवून स्वच्छ करायचं, पुसून घ्यायचं सुके कपड्याने आणि त्याला एकदम कोरडं करायचं, की जेणेकरून आपल्या चटणीला बुरशी लागणार नाही. घेतलं, शेंगदाणे टाकून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलं, आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ते ॲड करून घेऊया. चटणी पावडर ॲड करून घेऊया. नुसार मीठ घालू. चटणी जाडसर हवी आहे म्हणून कंटिन्यू मिक्सर नका लावू, मध्ये बंद चालू करा, म्हणजे चटणी आपली किती छान झाली. आपली चटणी जाडसर अशी वाटून आपली चटणी ही तयार झाली आहे. तुम्ही अशी चटणी डाळ भातासोबत, पुरीसोबत, चपातीसोबत मस्त खाऊ शकता. तुम्हाला चटणी आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.